नमस्कार सगळ्यांना. हरिपाठातला माऊलींचा हा अजून एक अभंग आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हेच, आध्यात्मिक वाटचाल जी आहे, आध्यात्मिक प्रपंच जो आहे, त्या प्रपंचामध्ये आपण जास्तीत जास्त काय करू शकतो किंवा कुठल्या प्रकारे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला आपण आपली आध्यात्मिक वाटचाल, उपासनेची पद्धत, परमेश्वरावर श्रद्धा प्रगट करण्याचा मार्ग, अशी अनेक नावं देतो आणि त्या त्या पद्धतीने आपण आपली स्वतःची एक प्रकारे स्वतःला आणि इतरांना आपली आध्यात्मिक ओळख करून देत असतो. काही वेळा इतरांकडून सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला अध्यात्माची ओळख करून दिली जाते आणि ती ओळख करणारे जे काही साधक, जी काही आध्यात्मिक मंडळी असतात, त्यांच्या प्रपंचामध्ये या फक्त ठराविक गोष्टीच असतात. त्या कुठल्या तर जप, तप, कर्म, क्रिया, नेम आणि धर्म. ज्याप्रमाणे प्रपंचामध्ये षड्रिपूंचं काम चालतं, आज त्याच पद्धतीने आध्यात्मिक जगामध्ये या 6 गोष्टींचं कार्य चालतं. कुठलाही आध्यात्मिक प्रपंच बघा, त्या प्रपंचाला पंथ म्हटलं जातं, संस्था म्हटलं जातं, मिशन म्हटलं जातं, अनेक नावांनी ओळखलं जातं. आणि बहुतेक ठिकाणी किंबहुना सर्वच ठिकाणी ह्या 6 गोष्टी कमी अधिक प्रमाणात अंतर्भूत असलेल्या आपल्याला दिसतात. मग कोणी नामस्मरणाच्या साह्याने जपाचा उद्योग मांडतो, कोणी व्रत वैकल्य करून तपश्चर्या करतो, कोणी सत्कर्मांचा आधार घेतो, कोणी योगक्रियांचा आधार घेतो, कोणी नेम म्हणजे यम नियम ह्याचा आधार घेतो, नाहीतर कोणी ना कोणीतरी कुठल्या ना कुठल्या तरी धर्माला स्वतःला बांधून घेतो आणि त्या धर्माची असलेली शिकवण, प्रत्येक धर्माची जी मूळ शिकवण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक धर्म जे तात्विक ज्ञान मांडतो तेवढंच फक्त लक्षात ठेवून धर्माचरण करण्याचा प्रयत्न करतो. हे 6 प्रकार, हे 6 विभाग, या 6 प्रकारच्या पद्धती अत्यंत महत्वाच्या आहेत. कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे कमी अधिक प्रमाणात याचा आधार घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागते. हे जितकं खरं आहे थोड्याच प्रमाणात किंबहुना त्याहून जास्त प्रमाणात एक गोष्ट तितकीच खरी आहे, ती म्हणजे सर्वान घटी राम, सर्वान घटी राम हा भाव, ही जाणीव, याचं ज्या ज्या वेळेला, ज्या ज्या क्षणाला विस्मरण घडेल, ज्या ज्या क्षणी सर्वांघटी राम या भावाचं विस्मरण होईल, त्या त्या क्षणी कोणी कितीही जप करणारा असो, तप करणारा असो, कर्म करणारा असो, क्रिया करणारा असो, नेम करणारा असो, किंवा कोणी कितीही धर्मवान आणि धार्मिक असो, हे सगळं करणं, तो सगळा व्यापार हा अशुद्ध व्यापार आहे, पूर्णपणे अशुद्ध व्यापार आहे. त्या धर्माला, त्या नेमाला, त्या क्रियाला, त्या कर्माला, तपाला, जपाला काडी मात्र किंमत नाही. सगळं व्यर्थ आहे, सगळा फापट पसार आहे. एकच गोष्ट, एकच भाव महत्वाचा आहे, तो म्हणजे हा सर्वांघटी राम भाव शुद्ध. हा भाव ज्याच्या मनात आहे तोच भाव फक्त शुद्ध आहे. हे सोडून किती का भावनायुक्त अंतःकरण असेल, त्या भावनेला
त्या योग्यतेप्रमाणे किंमत असेल, पण शुद्धता नाही. शुद्धता नाही. आणि ही शुद्धता टिकवून ठेवायची असेल, हा शुद्धपणा टिकवून ठेवायचा असेल, न सोडी हा भाव, न सोडी हा भाव ताकिरे संदेह, न सोडी हा भाव ताकिरे संदेह. तपासूनच पाहायचा असेल तर माझ्या मनामध्ये हा भाव आहे का, हेच तपासून पाहायला पाहिजे. हेच तपासून पाहायला पाहिजे. न सोडी हा भाव, हा भाव सोडून जप तप कर्म क्रिया नेम धर्म करणं म्हणजे संदेह आहे. संदेह कशाला म्हणायचं, संदेह कशाला म्हणायचं, तर जो देह बुद्धीला धरून आहे तो संदेह. आणि जी गोष्ट आत्मबुद्धीला धरून होते ते ज्ञान, तिथे संदेहाला जागा नाही. आणि मग हा भाव कसा आहे, तर शुद्ध आहे, आनंदमय आहे, निर्भेळ आहे, निर्मळ आहे. कसा निर्भेळ आहे, कसा निर्मळ आहे, तर धरून चालू आज त्याचा वाढदिवस आहे, पण पुढं काय, जी व्यक्ती जन्माला आली तिचा वाढदिवस हा असणारच. त्यात विशेष काय, काहीच विशेष नाही. कारण असे कितीतरी कोट्यावधी लोक जन्माला आले, कोट्यावधी वाढदिवस आहेत. आयुष्य वाया जाईल वाढदिवस साजरे करण्यात. पण याचा अर्थ असा नाही की वाढदिवस साजरे करायचेच नाही. त्याच्यातला भाव जो शुद्ध आहे तो एकच, तो म्हणजे एकच की आज असं काहीतरी निमित्त आहे, अशी काहीतरी गोष्ट आहे की त्या निमित्ताचा, त्या गोष्टीचा आधार घे आपल्या मनातला जो आनंद आहे, आपल्या मनातलं जे प्रेम आहे ते व्यक्त करायची संधी आपण शोधतो. आणि मग ती संधी शोधण्यासाठी ते निमित्त सुद्धा चांगलं आहे का हेच आपण बघतो. आणि नुसतं निमित्त चांगलं आहे म्हणून आपल्याला आनंद होत नाही. नुसतं निमित्त चांगलं आहे म्हणून आनंद होत नाही. थोड्या वेळ बाजूला ठेवा की अभ्यास वर्गाला आपण जमलेलो, थोड्या वेळ कल्पना करा की प्रज्ञेचा वाढदिवस आहे म्हणूनच आपण जमलेलो आहोत. आले सगळे, प्रज्ञाला विश केलं, बसले बसले बसले, काय प्रज्ञा काही द्यायलाच तयार नाही. केक पण नाही, स्वीट पण नाही, काहीच नाही. किती जणांना आनंद होईल, किती जणांना बरं वाटेल, प्रसन्न वाटेल. किती जण ज्या आनंदाने विश करायला आले तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच प्रसन्नपणे 2-3 तासांनी घरातनं बाहेर पडतील. पडतील बाहेर, अगदी हसत खेळत बाहेर पडते. आपण दाखवू पण प्रज्ञाला की वा काय अगदी छान, किती बरं वाटलं तुला भेटून, छान छान छान. आणि बाहेर पडल्यावर सगळे एकत्र येऊन काय गप्पा मारतील हे पण सांगायला. अशा काही गप्पा, तसे काही विचार, तसे काही मतभेद होऊ नये. हा विचार, ही गोष्ट जरा नीट लक्षात घ्या, त्याच्यावर नीट विचार करा. एखाद वेळेस परत परत विचार करावा लागेल, पण जरूर करा. तसे काही मतभेद, तशा काही गप्पा, तसे काही विचार होऊन मनाचं संतुलन बिघडू नये म्हणून प्रज्ञाने केक दिला पाहिजे, म्हणून प्रज्ञाने स्वीट्स दिले पाहिजे, म्हणून आल्या गेल्यांच्या हातावर काहीतरी तिने टेकवलं पाहिजे. तरच जो आनंद घेऊन मंडळी जमलेली आहे, तरच तो त्यांचा आनंद टिकेल आणि तरच ते तेवढ्याच आनंदाने बाहेर पडतील. असं आपलं प्रेम, असा आपला आनंद हा लौकिक वस्तूंवर अवलंबून असू नये. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. जो भाव घेऊन आपण आलोय तोच जपून, तोच भाव टिकून प्रसन्न मनाने आपल्याला जाता आलं पाहिजे. लौकिक कर्म, लौकिक कृत्य, लौकिक गोष्ट ह्याच्यावर आपला आनंद, ह्याच्यावर आपलं सुख, ह्याच्यावर आपलं मनाचं समाधान हे जर टिकून असेल तर ते नैमित्तिक आहे, ते क्षणिक आहे,
ते कमकुवत आहे. इतका का आपला आनंद कमकुवत, इतका का आपला भाव कमकुवत, की ज्या प्रेमापोटी, ज्या आनंदापोटी आपण एखाद्या व्यक्तीकडे जावं आणि त्या व्यक्तीने आपलं काहीच केलं नाही आणि तिने करावं ही अशी अपेक्षा आपली आहे, अशी आपण अपेक्षा धरून गेलेलो असतो, ती आपली अपेक्षा पूर्ण होत नाही. तिथे आपला भाव अभंग न राहता त्या ठिकाणी संदेह निर्माण होतो. आणि ह्याच लौकिक कर्माला, ह्याच लौकिक व्यवहाराला प्रपंचामध्ये कर्तव्य म्हटलं जातं, की जे कमी अधिक प्रमाणात पाळणं आवश्यकच आहे, आवश्यकच आहे. पण ते कशा रीतीने पाळावं, तर इतपतच पाळलं जावं की दुसऱ्याचा भाव दुखावला जावा. आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, न सोडी हा भावो, न सोडी हा भावो ताकिरे संदेहो. अरे किती जप केलास, किती तप केलंस, कुठल्या क्रिया केल्यास, काय कर्म केलं, काय नेम केला, कुठल्या धर्माचा, कुठली धार्मिक गप्पा, सगळे क्षुद्र विषय आहेत, सगळे तकलादू आहेत, सगळे कमकुवत आहेत. जर त्या ठिकाणी सर्वांसाठी राम हा शुद्ध भाव मनामध्ये धारण केलेला नसेल तर हे सगळं तकलादू आहे. त्या क्रियांना, त्या नेमाला, त्या कर्माला, त्या जपातपाला काही अर्थ नाही. आणि हा आपला भाव मनामध्ये कायम टिकण्यासाठी, सतत त्याचं अनुसंधान राहण्यासाठी त्या परमेश्वराचं नाम ज्या ज्या वेळी, ज्या ज्या क्षणी घेता येणं शक्य आहे त्या त्यावेळी टाहो फोडून घेतलं पाहिजे. मग हा टाहो मौन धरून असेल किंवा मोठ्यांदी असेल. आणि हा टाहो कशासाठी, कशासाठी माऊली म्हणतात की रामकृष्ण टाहो नित्य फोडी. त्याचं कारणच असं आहे की ह्या लौकिकातल्या गोष्टी, आध्यात्मिक प्रपंचातल्या सुद्धा ही लौकिक कर्माच्या गोष्टी इतकी मनावर घट्ट पकड घेऊ शकतात की ही आध्यात्मिक माया सुद्धा एखाद्याच्या मनाला, एखाद्याच्या बुद्धीला कधी गुरफटून टाकेल हे सांगता येत नाही. कधी त्या शुद्ध भावाला हिणकसपणा लागेल सांगता येत नाही. म्हणून हा टाहो फोडला पाहिजे. या हिणकसपणाची कवच आपल्या मनावर आणि आपल्या भावावर जर उमटणार असतील तर ती फोडली पाहिजेत. तपासून पाहायला पाहिजे की ह्या मनावरच्या पापुद्र्यांवर, या अंतःकरणाच्या पापुद्र्यांवर, या बुद्धीच्या पापुद्र्यांवर किती गंज चढलाय. आणि त्याच्या आतमध्ये माझ्या मनातला जो भाव आहे, माझ्या हृदयातला जो भाव आहे, तो भाव काय सांगतोय? सर्वांघटी राम, सर्वांघटी राम, सर्वांघटी राम. हा भाव आहे का माझ्या मनात? मी म्हणतो सोडून द्या, नाम जप करणं सोडून द्या, तप करणं सोडून द्या, क्रिया करणं सोडून द्या, काही अर्थ नाही त्याला. सत्कर्म करणं सोडून द्या, सत्नेम करणं सोडून द्या, काही उपयोग नाही त्याचा. सर्वप्रथम जर कुठली गोष्ट करायची असेल तर ती एकच केली पाहिजे, तपासून बघितली पाहिजे. सर्वांघटी राम, सर्वांघटी राम, सर्वांघटी राम. बस हा भाव मला माझ्या हृदयात धारण करायचा. आणि या भावाच्या आड येणारा जो काही संदेह असेल तो गळून पडण्यासाठी हा भाव मी जास्तीत जास्त कसा धारण करेन याचाच प्रयत्न मला केला पाहिजे. आणि हा भाव माझ्या हृदयस्थ कायम व्हावा. म्हणून मी रामकृष्णी टाहो नित्य फोडी, म्हणून मी नेम करीन, म्हणून मी नाम घेईन, म्हणून मी क्रिया करीन, म्हणून मी कर्म करीन, म्हणून मी धर्माचं आचरण करीन. ते एकाच कारणासाठी हा भाव माझ्या हृदयस्थ स्थिर राहावा. कारण हा भाव म्हणजे सद्गुरू आहे. आणि हा भाव मनामध्ये धारण करण्याचा, हा भाव हृदयस्थ जपण्याचा जो प्रयत्न करतो त्याला जग बिघडलेली व्यक्ती म्हणते. आणि हा भाव जो धारण करून मनामध्ये त्याची जपणूक करून सगळी कर्म करतो, प्रापंचिक करतो, लौकिक करतो, व्यावहारिक करतो, आध्यात्मिक करतो, सगळी कर्म करतो, तो बी घडतो. आणि तो कसा घडतो तर तो सद्गुरूच होतो. कारण तो भावच सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे व्यक्ती नाही. हा सर्वांघटी राम, हा जो शुद्ध भाव आहे हाच सद्गुरू.
ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. आणि बाकी सगळा संदेह. आणि हा संदेह कुठल्या गोष्टींमुळे वाढतो तो पण विचार माऊलींनी केला की हो हा संदेह टाकी रे संदेह सांगतायत, पण हा वाढतो कुठल्या गोष्टींमुळे? जाती, वित्त, गोत्र, कुळ, शिळ या सगळ्या गोष्टी मनावर मात करतात. कोण किती शीलवान आहे, प्रत्येकाचं शील हे त्याच्या कर्माप्रमाणे घडतं. कोणी उच्च पदस्थ अधिकारी असेल, कोणी साधू असेल, कोणी संत असेल, कोणी अवतारी असेल, तर एखादा क्षुद्र असेल, एखादा नोकर चाकर असेल, एखादा कामगार असेल, एखादा गरीब असेल, एखादा वैश्य असेल, तिथपासून एखादी वेश्या असेल, किडामुंगी असतील, प्राणी असतील, अनेक गोत्र, अनेक कुळ, कोणी धनवान असेल, कोणी धनवान नसेल, कोणी इतका धनवान असेल की त्याच्या तुलनेने इतर धनवान नसतील, कोणी इतका धनवान असेल की जे धनवान मानतायत ते त्याच्या दृष्टीने कमी धनवान असतील. आज जात म्हणजे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एवढ्या पुरती मर्यादित राहिली नाही. आज मॉडर्न एज मध्ये, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जाती समोर येतात. त्याला जात म्हटलं जात नाही, पण दाखवली जातेच ना, वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून प्रगट होते. कोणाला कुठल्या दृष्टीने आपण बघतो, कोणाशी कुठल्या दृष्टीने आपण व्यवहार करतो, हे सगळे भाव बोलून जातातच ना. ते माऊलींनी जे जात, वित्त, गोत्र, कुळ, शिळ म्हटलेलं आहे, हे जरी त्यांनी 700-750 वर्षांपूर्वी तिथल्या सामाजिक रचनेप्रमाणे हे शब्द जरी वापरलेले असले तरी हे शब्द म्हणजे काही त्यावेळेचा तो धर्म नाहीये, तर हे भाव आहेत. ही वागण्याची पद्धत आहे जी मनुष्य प्राण्यांमध्ये बघायला मिळते आणि ही जगभर बघायला मिळते. जात, वित्त, गोत्र, कुळ, शिळ यावरच आधारित असलेली सगळी रचना, सगळी सोसायटी, बऱ्याच कम्युनिटी आणि त्याच्यातली लोक हे ह्याच्यावरच वावरताना दिसतात आपल्याला. अशा प्रकारचे अनेक संदेह, अशा प्रकारची अनेक देहात्मक बुद्धी ह्याने आपण आपल्याला झपाटून टाकलेलं असतं. इतकं झपाटून टाकलेलं असतं की ह्यांच्याच साह्याने आपण आपली स्वतःची ओळख जगाला करून देत असतो आणि तितक्याच प्रमाणात स्वतःला बिघडवण्याचं काम करत असतो. खऱ्या अर्थाने बिघडवण्याचं काम करत. हे असले फुटकळ कमकुवत विचार, कमकुवत भावना मनात धारण करून केवळ समाजासारखं राहावं म्हणून आपण आपल्याला सतत बिघडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज ती शक्ती, तो वेळ तिथे खर्च करण्यापेक्षा, मगाशी म्हटलं तसं की प्रपंचातला कर्तव्य धर्म म्हणून ते पाळणं आवश्यक आहे, पण किती प्रमाणात त्याला पण मर्यादा आहे. मध्ये गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात त्यांनी जसं सांगितलं की पदार्थांमध्ये मीठ किती चवीपुरतं, तसं असत्य, प्रापंचिक अहंकार, जात, वित्त, गोत्र, कुळ, शिळ किती ते मीठभर, चिमीठभर. भजका त्वरित भावना युक्त कर ना. ह्याच गोष्टींचं भजन मनामध्ये करायचंय का? जात, वित्त, गोत्र, कुळ, शीळ, मात यांचंच भजन मनामध्ये तर्क चालू आहे, तेच करायचंय का? त्याने संदेह वाढेल. मनुष्य प्राणी कसा आहे, स्वभावताच माऊलींनी म्हटलंय भजनशीळ आहे. भजनशीळ म्हणजे काय? जे आवडतं त्याचं सारखं सारखं वारंवार त्याला भजन करायला आवडतं. एखादी गोष्ट आवडली, मनाला भावली, मनाला हवी असं ठरलं की झालं, भजन सुरू मनाचं सारखं त्या गोष्टी. आणि ते मग इतकं होतं की त्याच्या पुढचे जे साईड इफेक्ट आहेत ते वेगळेच असतात.
की ते भजन करून 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 समजा एखादी गोष्ट मिळाली, साध्य झाली, प्राप्त झाली की त्याच्यातून काय निर्माण होते तर भीती. हे माझ्याकडचं गेलं तर, कोणी चोरून नेलं तर, कुठे हरवलं तर, नाहीसं झालं तर, अजून भजन वाढतं, अजून भजन वाढतं. हे मिळालेल्या गोष्टींचं झालं. जेव्हा गोष्टी मिळत नाही, मनासारख्या घडत नाही, मन दुखावणाऱ्या घडतात, परत भजन सुरू. म्हणजे भजन केल्याशिवाय मनुष्य प्राणी हा राहू शकत नाही. आणि हे माऊलींना पूर्णपणे मनुष्य प्राण्याची ही सायकोलॉजी माऊलींनी इतकी व्यवस्थित ओळखली की म्हणून ते म्हणतात की तू भजन तर करणारच आहे, पण ते करच, ते चालूच ठेव. पण भज का करे ना का, तू भजन करे ना का, पण कसं कर, त्वरित भावनायुक्त कर. जेव्हा जेव्हा तू भजनाला सुरुवात करशील, मग ती वैषयिक असो, प्रापंचिक असो, पारमार्थिक असो, कर, तू भजन करणारच आहे, पण ते असं कर, भावनायुक्त भजन कर. मग भाव कुठला करायचा? सर्वांगती राम भाव शुद्ध. हा भाव मनात धरलाय का हे बघ, आणि मग भजन करत. आणि हा भाव मनात धरून जर भजन केलं तर जे काही अशुद्ध भाव असतील ते नाहीसे होतील. आणि ज्या ठिकाणी अशुद्ध भाव, त्याची कल्पना सुद्धा सहन होत, त्या ठिकाणाला अशुद्ध काय हे माहितीही नाही. माहितीच नाही तर कल्पना कुठं करा. अस्तित्वातच नाही तर त्याच्याबद्दल बोलणं अज्ञानाचं लक्षण, मूढतेचं लक्षण आहे. असा जो भाव, असं जे भावनायुक्त अंतःकरण, त्या अंतःकरणाला, त्या हृदयालाच माऊली वैकुंठ म्हणतात. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आज वैकुंठवासी होण्यासाठी मरावं लागत नाही. चुकून जर गैरसमज असेल की मेल्यावरच माणूस वैकुंठवासी होतो, तर अत्यंत चुकीचा समज आहे. लौकिक अर्थाने जी ही प्रथा पडली, परत त्याला आपण कुठेतरी नेम, धर्म, कर्म यांच्या बांधोडीत बांधलं तर हे गेले म्हणजे वैकुंठवासी झाले. अरे असं जर व्हायला लागलं तर वैकुंठ म्हणजे गेलेल्यांचं घर असं नाही का होणार? कोण त्या विष्णूला, कोण त्या भगवंताला जाऊन भेटायचं धाडस करेल? अरे बापले, गेलेले सगळे भेटणार तिथे. का तर वैकुंठवासी नाही का झाले सगळे? अहो परमेश्वर पळून जाईल की घर सोडून त्याचं. की माणूस गेला की आला माझ्या घरी, हा व्यापार जर सुरू झाला, कसा तो स्वस्त शेषशाहीवर पडून राहणार? शक्य नाही. हे वैकुंठवासी असं नसतं. अरे चालता बोलता ह्या जगात वावरताना, ह्या ठिकाणी, ह्या भूमंडलावर असताना, इथेच ह्या क्षणीच आत्ताच वैकुंठवासी व्हायला पाहिजे. हवं तेव्हा व्हायला पाहिजे. हवं तेव्हा, हवं तेव्हा, हवं तिथे. आणि अगदी सोपं आहे. वैकुंठवासी होणं खूप सोपं आहे, अवघड नाही आहे. काय करावं लागतं? एकच करावं लागतं. सर्वांकटी राम भाव शुद्ध. बस हा शुद्ध भाव हृदयात धारण केला, जो आपण ज्या क्षणी धारण करू त्या क्षणी आपण वैकुंठवासी झालो. आणि असं जर आपण दुसऱ्याला सांगितलं की संपलं, तो लगेच म्हणणार हा बिघडला, हा कामातून गेला. हो, कारण लौकिक अर्थाने कोणालाच असं आवडणार नाही की आता थोड्या वेळाने मी रात्री फोन केला आणि म्हंटल की मी वैकुंठवासी झालो. काय म्हणतील लोक? त्यामुळे हे असं भ्रामक, याच्यात संदेह बुद्धीने अजिबात राहायचं नाही. आज ही जेव्हा सर्वांकटी राम भाव शुद्ध असं माऊली म्हणतायत आणि हा भाव हृदयामध्ये धारण करायला सांगतायत, तो धारण करता करता वैकुंठी घर केलं म्हणजे जो वैकुंठामध्ये आहे तो आलाच.
तो आलाच आपल्या हृदय म्हणते. आणि हे कुठं केलं घर? माऊलींनी म्हटलंय भुवनी, वैकुंठ भुवनी. आज वरती जे माऊलींनी म्हटलंय जाती, वित्त, गोत्र, कुळ, शिळ, मात, याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा लौकिक आचार, प्रपंच याचा सगळ्याचा उपयोग करून आज कमी अधिक प्रमाणात एक किंवा एकाहून जास्त घरं आपण केलीत. उत्तम गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, यशस्वी प्रपंचाची लक्षणं आहेत. आता पुढचं घर जर बांधायचं असेल, पुढचं घर जर करायचं असेल तर ते वैकुंठ भुवनी करायचं, हा मनात निश्चय आहे. कुठली लँड, कुठली प्रॉपर्टी, कुठली जागा बुक करायचीच असेल तर ती वैकुंठ भुवनी केली का हे आधी तपासून पाहायला पाहिजे. त्याची जुळवाजुळव केली पाहिजे. प्रापंचिक प्रपंचात घर झाली, आता आध्यात्मिक प्रपंचातलं घर हे कुठं करायचं तर वैकुंठ भुवन. तिथे आपल्याला होम अँड लँड पॅकेज मिळतं का बघितलं पाहिजे, आणि मिळू शकेल. तिथले सुद्धा प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस ज्या आहेत कुठल्या वैकुंठ भुवन, तर तिथले सुद्धा जी काही होम लँड पॅकेजेस वगैरे असतील तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते, करून घेता येईल. कोणाकडून? या संतांकडून. त्यालाच माऊली पसायदानामध्ये म्हणतात ईश्वर निष्ठांची मांदी आहे, अनवरत भूमंडळी भेट तू सदा. कशासाठी? कशासाठी हो माऊलींना हे असं वाटलं असावं की एवढी सगळी गीता, एवढी सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर का अशी प्रार्थना विश्वात्मक देवाला करावीशी वाटली असावी त्यांना? पसायदानाच्या रूपाने कळवळून केलेली ही प्रार्थना त्या परमेश्वराला, त्या परमात्म्याला ते म्हणतात ईश्वर निष्ठांची मांदी आहे, अनवरत भूमंडळी भेट तू सदा. ते एवढ्यासाठीच की त्यांची हीच इच्छा आहे की ही अशी ईश्वरनिष्ठ मंडळी, वैकुंठातले बेस्ट प्रोफेशनल्स आणि कन्सल्टंट, अनवरत भूमंडळी भेट तू सदा, वारंवार भेटलेच पाहिजेत. आणि म्हणूनच वर्षानुवर्ष, शतकानुशतक, युगानुयुग ही संत मंडळी येऊन भेटतात आपल्याला. आणि त्यांच्या भेटीगाठीचं कारण एकच असतं की त्यांना असं वाटत असतं की प्रत्येकाने रामकृष्ण टाहो फोडावा, प्रत्येकाने माऊलींसारखं ध्यानी रामकृष्ण मनी म्हणावं, आणि प्रत्येकाचं वैकुंठ भुवनी घर केले अशी परिस्थिती व्हावी. आणि अशी परिस्थिती होऊन प्रापंचिक, आध्यात्मिक, लौकिक, पारलौकिक कल्याण व्हावं. नुसतंच लौकिक नाही, नुसतंच प्रापंचिक नाही, तर पारलौकिक पण. अरे तुकाराम महाराज झाले, किंवा आपले भोंदवलेकर महाराज झाले, किंवा आपले सद्गुरू शिवाण्णा झाले, अरे यांच्यासारखं रोख ठोक आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे की हो इथला सगळा संसार, इथला सगळा प्रपंच, इथलं सगळं व्यवस्थित आणि हे आहेत, पण वैकुंठात पण आम्ही घर केलंय बरं का. आणि मग खऱ्या अर्थाने वैकुंठवासी व्हायला पाहिजे. जसं भगवद्गीतेत परमेश्वरांनी म्हटलंय, स्वतःहून म्हटलंय की अरे देह ठेवल्यावर मला येऊन मिळाला आणि व्यवहार पूर्ण झाला, यात विशिष्ट काय? मग जगातली व्यवहार पद्धती आणि माझ्या पद्धतीत काय फरक राहिला? अरे तसं नाही, तो माझा नित्य टाहो फोडणारा, अरे तो जिथे असतो तिथेच त्याने वैकुंठ केलेला असतो. तो वैकुंठाला येत नाही, वैकुंठाला जात नाही, तोच वैकुंठ होऊन जातो. कारण का? सर्वांगती राम भाव शुद्ध, रामकृष्ण टाहो नित्य कोडी, भजका त्वरित भावनायुक्त वैकुंठ भुवनी घर केले. हे त्याचा आउटकम आहे. आणि त्याची दुसरी बाजू काय आहे? जप तप कर्म क्रिया नेम धर्म न सोडी हा भावो, ताकिरे संदेहो, जाती वित्त गोत्र कुळशीळ मात, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मात. तर या अभंगातनं माऊली आपल्याला या दोन्हीचं संतुलन कसं राखायचं, कसं ठेवायचं हे आपल्याला सांगतात, हे आपल्याला दाखवतात. तर जरूर हा अभंग निवांतपणे वाचा. आता जशी आपण माऊलींच्या चरणी दर्शन घेऊन
त्यांची क्षमा मागून काही शब्दांची फाडाफोड केली असेल तर. पण बघा, चिंतन करा, मनन करा, थोडासा विचार करा या अभंगावरती. 24वी पायरी आहे हरिपाठातली. आणि मग पुढच्या वेळी आपण पुढचा अभंग बघू. अगदी सोपे शब्द वापरून, अत्यंत सोपे शब्द वापरून, अत्यंत उघडपणे, न लपवता आणि कुठलीही भीडभाड न बाळगता जे पूर्ण, संपूर्ण आणि परिपूर्ण सत्य आहे ते माऊलींनी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि ह्याच्या वरती म्हणजे माऊलींनी सांगितलेलं आहे त्याच्या वरती सुद्धा आपल्याला जर काही संदेह आला तर तो संदेह दूर करण्यासाठी माऊलींनीच येणं आवश्यक आहे. काय हरकत नाही. थांबू आपण इथेच आता. तरी मगाशी एक गोष्ट थोडीशी ऍड करायची जी राहिली ती म्हणजे अशी की वरती सुरुवातीलाच माऊलींनी जे जप तप कर्म क्रिया नेम धर्म वगैरे जे म्हटलेलं आहे या गोष्टी केक सारख्या आहेत. आलं का लक्षात? त्या ज्या गोष्टी आहेत ना, जप तप क्रिया कर्म नेम या केक सारख्या आहेत. आता केक म्हणजे तुझा वाढदिवस का? नाही. तुझा वाढदिवस आहे म्हणून केक आणलेला आहे. नाहीतर उद्या रोज घरात केक आणला म्हणजे रोज वाढदिवस असा अर्थ होईल. म्हणूनच जो जप करतो, जो क्रिया करतो, जो कर्म करतो, रोज करत असेल पण त्याचा अर्थ असा नाही की तो आध्यात्मिक आहे. याचा अर्थ असा नाही की तो धार्मिक आहे. याचा अर्थ असा नाही की तो भक्त आहे, तो साधक आहे. हा महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे. ज्याला मी आध्यात्मिक आहे, ज्याला मी नामधारक आहे, ज्याला मी साधक आहे, ज्याला मी सद्गुरूचा चेला आहे, ज्याला मी शिष्य आहे, ज्याला मी गुरुपुत्र आहे, ज्याला मी जपी तपी क्रियावान नेहमी असं जे काही ज्याला कोणाला म्हणायचं असेल त्याला ते म्हणू दे, काही हरकत नाही. त्या कोणाच्याही आपण विरोधात नाही. एकच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची, त्या कोणाला काही म्हणू दे, तपासायची असेल, ओळखायची असेल, बघायची असेल तर एकच गोष्ट मी बघेन ती म्हणजे ही सर्वांकटी राम. हा शुद्ध भाव त्या हृदयात आहे का? तुमच्या घरी किती सुंदर केक आणलेला आहे, किती मोठा आणलेला आहे, किती छान आणलेला आहे, हे पाहून तुम्ही किती मोठं सेलिब्रेशन करताय, किती उदारपणे करताय. म्हणजे ही सगळी माया झाली. ह्या ज्या माफ करा असं म्हणण्याचं कारण एवढंच की आपण वरवर हरिपाठाचा अर्थ बघत नाही आणि बघायचा पण नाही. ज्याला खरोखरच हरिपाठ आणि ज्याला खरोखरच माऊलींच्या हृदयात जो भाव आहे हरिपाठाच्या मागे, त्या भावनायुक्त अंतःकरणाने जर हरिपाठ समजून घ्यायचा असेल तर ही सत्यता, या सत्यतेमधली कटुता आणि त्या कटुतेचा उपयोग आपला उत्कर्ष आणि उन्नती करून घेण्यासाठी जर करायचा असेल तर हाच अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. हाच भाव ओळखून वाटचाल केली पाहिजे. असो. हा, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. 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 ओम राम ओम.